आपण सध्या ठाणे स्थानक या ठिकाणी आहोत आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेवरती फटका बसलेला आहे। 15 मिनिटं जे आहे ते रेल्वे उशिराने धावतात। मात्र गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीने रेल्वे ठप्प झाली होती त्याचा फटका कुठेतरी आता या चाकरमान्यांना नोकरदारांना बसला होता। मात्र कुठेतरी आज पुन्हा जे आहे ते हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती। त्या अनुषंगाने आता कुठेतरी कामावरती जॉबवरती जाणारे जे नोकरदार वर्ग आहे ते आता कुठं घरी बसणंच पसंत केलं, तर काहींनी वर्क फ्रॉम होम हेच मार्ग जो अवलंबला आहे। सकाळची पहाटेची वेळ झालेली आहे, 9 वाजलेले आहेत। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने गर्दी पाहिजे ते गर्दी त्या सेकंड क्लास असेल त्या फर्स्ट क्लास असेल त्या डब्यामध्ये दिसून येत नाही। पाहू शकतात गर्दी जी आहे ते कुठेतरी आता ओसरलेली आहे आणि याच पद्धतीने चाकरमाने जे आहे ते आता कामावरती जायला निघाले आहेत। ज्या पद्धतीची गर्दी पाहिजे असते त्या पद्धतीची गर्दी दिसून येत नाही, त्यामुळे नक्कीच कुठेतरी वर्क फ्रॉम होम हा मार्ग जो आहे तो अवलंबलेला आहे। मात्र काहींनी कामावरती जाणं जे आहे ते टाळलेलं आहे। काल ज्या पद्धतीने रेल्वे ट्रॅकवरती चालत घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप, मुलुंड अशा ठिकाणाहून थेट त्यांनी दुपारच्या नंतर थेट ठाणे स्थानक गाठलं। त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारचा जो फटका जो तो या नोकरदार वर्गांना बसला होता। मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी ही रेल्वे सेवा जी आहे ते दुपारच्या नंतर पूर्णतः ठप्प झाली होती। अनेक ट्रॅकवरती पाणी साचल्याचं चित्र आपल्याला मिळालं होतं। आता सध्या पाहू इथं फलाटवरती असेल या रेल्वेच्या डब्यामध्ये पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही। त्यामुळे आता कुठेतरी या ठिकाणी पाऊस जसा जसा आता वाढेल त्या पद्धतीचं आता रेल्वे ट्रॅकवरती देखील पाणी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी रेल्वेचा फटका पुन्हा बसू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने देखील काही खबरदारी घेतली। मात्र काही सर कुठं चाललात तुम्ही आता? अंधेरी काय वाटतं कालचा जो फटका होता पुन्हा बसत आहे त्यामुळे आज कुठेतरी गर्दी कमी दिसून येते? बिकॉज ऑफ के सर जी कल रात को ट्रेन दोपहर में 12 के बंद होने के बाद से रात को 10 बजे तक ट्रेन कंटिन्यूस नहीं थी। काफ़ी लोगों को स्ट्रगल करना पड़ा। कुछ खुर्दा से बैक टू बैक 1-2 ट्रेन रिलीज़ हुई। बाद में CST से टिल थाने तक ट्रेन नहीं होने की वजह से उसका इम्पैक्ट बहुत था। पब्लिक रात को 11 बजे 12 बजे सभी लोग अपने घर पहुँचे हैं। इसकी वजह से आज सुबह लोगों का निकलना थोड़ा डिफिकल्ट हुआ। नक्कीच या ठिकाणी काल स्ट्रगल करावं लागलं काही लोकांना। अजून देखील काही लोक या फलाटवरती आहेत आणि याच ठिकाणी आता कामावरती जाण्याची वेळ आलेली आहे। कुठे चाललेत भाऊ? काल जो मोठा फटका जो बसला होता अनेक लोक जर ट्रॅकवरनं चालत येत होते, त्यामुळे आज देखील काहींनी वर्क फ्रॉम घरच काम करायचं अवलंबलं आहे। आज कशा प्रकारे बघतात 15 मिनिटं ट्रेन लेट आहे? हो आज लेट आहे। कुठे चाललं? गोरेगाव कामावर पोचायला पुन्हा बघू आता टायमिंगवरती। ट्रेन तर लेट आहे। नक्कीच ट्रेन जो आहे ते लेट आहेत आणि या ठिकाणी अजून देखील फास्ट लोकल असेल CSTकडे जाणाऱ्या ज्या लोकल असतील या कल्याण, टिटवाळा, कर्जत, कसाऱ्याला जाणाऱ्या ट्रेन असतील याचा फटका जो आहे तो काल दुपारच्या नंतर मोठ्या प्रमाणात बसला होता। मात्र अजून देखील रेल्वे ट्रॅकवरती काही प्रमाणात आता पाणी साचायची शक्यता देखील आहे। पाऊस जसा वाढेल त्याबद्दल पाऊस वाढला तर रेल्वे पुन्हा ठप्प होऊ शकते। मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने या ठिकाणी दिलेला आहे। काका कुठे चाललेत? काल देखील मोठा फटका बसला होता, आता देखील ट्रेनचा किती वेळात येईल तुम्ही टायमिंग बघताय? काय वाटतं कालचा फटका मोठा बसलेला होता नोकरदार वर्गांना? काय काल मोठा त्रास सहन करावा लागला? हो काल ट्रेन पण नव्हती आणि पाऊस जास्त होता। आता आम्ही आज पण पाऊस जास्त आहे, आता आम्ही रिटर्न चाललोय। कुठे? घरी चाललोय रिटर्न। अच्छा, कालचा त्रास किती मोठा होता? मुळातच प्रश्न मेन कसला आहे माहिती काय, तुम्ही टायमावरती येतात आणि अनाउन्समेंट सूचना ह्या प्रत्येक वेळी सूचना दिल्या पाहिजे योग्य वेळी। हा महत्त्वाचा आणि पर्यायी ह्याचा वाहनाचा उपयोग करून माणसांना घरी पोहोचवल्या पाहिजे, हा महत्त्वाचा प्रश्न येतो। रेल्वेवरती पाणी दरवर्षी साचतं हे मुळातच त्याच्यात काय हे नाही, पण मुळामध्ये प्रवाशांना आपापल्या घरी पोहोचण्यासाठी प्रत्येक याचा उपलब्ध पर्यायी मार्ग शोधून द्यावा किंवा वाहनाचा उपयोग करून द्यावा ही प्रशासनाकडे विनंती आहे। काल रिक्षा भाडे देखील मोठ्या प्रमाणात आकारले जात होते, त्यामुळे कमी होत्या ना, मुळामध्ये रिचार्ज कमी होत्या, जे मनमानी पाहिजे ते मागतातच पैसे। हां, काय शासनाकडे मागणी असं? शासनाकडे मुळात पर्यायी वाहनांचा उपयोग जास्त करून द्यावा। जेव्हा रेल्वेवरती फटका पडतो तेव्हा अशा मार्गाने उपयोग करून द्यावा। ST उपलब्ध करून द्यावी, बेस्टचा उपलब्ध कमी पडतो त्यावेळी STवाल्याने जायच्या वेळी सायन ठाणे काल बदलापूर मार्गासाठी माणसांना सायन वाशीला सोडलं असतं ना सानपाड्याला, त्या मार्गाने माणूस ठाण्याला येऊन बदलापूरला गेला असता, अशी काहीतरी उपयोग सूचना केली पाहिजे। त्या नागरिकांच्या ज्या समस्या त्या रेल्वेने सोडवाव्या, त्यांचं म्हणणं आहे की पर्याय मार्ग जो आहे तो बसेस ST अशा द्याव्या जेणेकरून लोक आपल्या घरी त्या वेळेत पोहोचू शकतात। मात्र अजून देखील पाहायला गेलं तर हे रेल्वेचा जो डबा आहे फर्स्ट क्लास असेल या सेकंड क्लास असेल
पाहू शकतो गर्दी जी आहे ते पूर्णतः ओसरलेली आहे, तुरळक प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे काही रेल्वे प्रवासी देखील आपल्याला विचारतात, कालचा फटका मोठा बसला, आज वर्क फ्रॉम होम करतायत, काय वाटतं प्रशासनाने रेल्वे प्रशासन काय उपाययोजना केली पाहिजे? रेल्वे प्रशासनाने एवढंच उपाय केले की त्यांनी जे दर प्रत्येक रविवारी जे तुम्ही मेगा ब्लॉक लावता त्याच्यावर उपाययोजना योग्यरीतीने करावे, जेणेकरून हे आपल्याला करावं लागणार आहे. नक्कीच या ठिकाणी रेल्वे जो मेगा ब्लॉक घेतात, काय सांगाल? त्यांनी सांगितलं रेल्वे मेगा ब्लॉक घेते, उपाययोजना करत नाही आहे. आणि कालचा जो भरपूर साऱ्या सुधारणा केल्या पाहिजे ॲक्च्युली, आणि खूप सारे रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत, तर त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, तेवढीच आमची इच्छा आहे. आता कुठे चालले जॉबला? आता रबाळ चालू आहे. काल सारखं जसं त्रास सहन करावा लागेल अंदाज दिलाय हवामान खात्याने. पुन्हा जर रेल्वे ठप्प झाली तर परत पायी चालत प्रवास करावे, काय पर्याय योजना दिली पाहिजे? काय केलीच पाहिजे, काहीतरी खूप त्रास होतोय सामान्य जनतेला. तुमचं काय म्हणणं भाऊ? सेम आहे, गाड्या व्यवस्थित जायला पाहिजे, पण ट्रॅकवरती पाणी येण्याने तेच प्रॉब्लेम होतोय सगळ्यांना. नक्कीच भाऊ कामावरती झालाय, सकाळची वेळ आहे, आज गर्दी कमी आहे, वर्क फ्रॉम होम काही जण घरातनं करतात, तुम्ही मात्र आता रेल्वे पकडतात. कामं जाणं गरजेचं आहे, वेळेवरती गाड्या आल्या पाहिजे, पावसाचं काहीतरी नियोजन केलं पाहिजे, म्हणजे पाणी कुठून येते काय येते थोडा मार्ग वगैरे काढला पाहिजे त्यांनी व्यवस्थित. मात्र ऑफिसेस सुट्टी जाहीर करत नाही, खाडा लागतो, लेट मार्क लागतो, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? ऑफिस ऑप्शन नाही आहे, गव्हर्नमेंटवाल्यांना सुट्ट्या आहेत, प्रायव्हेटवाल्यांना सुट्ट्या नाही काय आहेत. केलं पाहिजे अशा प्रायव्हेटवाल्यांना अशा वेळेस? टायमात काहीतरी बदल केला पाहिजे. प्रायव्हेट जे लोक कामं करतात त्यांच्या टायमात काहीतरी बदल केला पाहिजे, 10-11 टायमात बदल केला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. ऑफिसेसची वेळ असते, मला वाटतं सरकारी लोकांना सुट्ट्या जाहीर होतात, शाळेला सुट्ट्या जाहीर, मात्र खाजगी लोकांना सुट्ट्या लवकर जाहीर होत नाही, ऐन वेळेस तारांबळ उडते. खाजगी लोकांना सुट्ट्या जाहीर होत नाही म्हणजे काय, शेवटी ते खाजगीच आहे, गव्हर्नमेंट नाही ना. आणि खाजगी लोकांना गरजेचा भाग आहे की त्यांना कामावरती गेलंच पाहिजे. कामावरती नाही गेलं तर मग ते त्यांचे पैसे कापणं, हजेरी कापणं, काय जे असं असे थोडीशी टायमामध्ये त्यांना सवलत दिली पाहिजे की उशीर झाला तर त्यांना ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे की बाबा उशीर झाला का, कशामुळे उशीर झाला, गाड्या बंद असतील किंवा गाड्या चालू नाही आहे म्हणून त्याला उशीर झाला असेल. आम्ही आमच्या टायमानुसार येतो, पण गाड्या जर गव्हर्नमेंटच्या गाड्या टायमामध्ये नाही येतं आम्ही त्याला काय करणार? आम्ही ट्रॅकवरनं चालू करतो तर आमच्या जीवाला पण धोका आहे ना. शेवटी आमच्या बायकामध्ये ते तर बोलता आम्हाला तुम्ही एवढं पावसामध्ये तुम्ही जाऊ नका. शेवटी काय आपण नाही गेलो, त्यांचं ऐकलं नाही गेलो, इथे पैसे वगैरे कापले, हजेरी आमची कापली, तर आम्ही त्याला सफर करू शकत नाही ना. नक्कीच तर म्हणणं आहे की वेळेत पोचलं नाही तर खाडा लागतो या लेटमार्क लागतो, अशा खाजगी कंपन्यांनी कुठंतरी सवलत द्यावी. मात्र आता सध्या तरी पाऊस जो आहे तो कुठंतरी रिपरिप आहे आणि रेल्वे पाहिजे नेहमीसारखी गर्दी कुठंतरी कमी झालेली आहे. वर्क फ्रॉम होम अशा प्रकारचा मार्ग जे आहे ते या ठिकाणी आता नोकरदार वर्गाने अवलंबल्यामुळे घरी बसूनच काम करत आहेत. प्रशासनाने देखील सांगितले अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावं, जेणेकरून अशा प्रकारची फजिती होणार नाही. मात्र आता पाहायला गेलं तर नेहमीप्रमाणेची गर्दी कुठंतरी जी दिसून येते ती ठाणे स्थानकावरती ती कुठंतरी ओसरलेली आहे. डब्यामध्ये देखील रेल्वेच्या डब्यामध्ये देखील फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि अपंगाचे डबे असतील, महिलांचा डबा असेल, या ठिकाणी देखील पाहायला गेलं तर अनेक सीट जे आहेत ते रिकाम्या दिसून येतात. याच ठिकाणी लटकत लोक प्रवास करत असतात, दरवाजाला लटकत प्रवास करत असतात. मात्र आता कुठंतरी या ठिकाणी काही प्रवासी जे आहे ते आता या ठिकाणी सुखरूप जाताना दिसतात. काका कुठं चालले आहेत? CSTला गाडी आहे, टाईमवर आहे, 10-15 मिनिटं लेट आहे. काय कालची फजिती झाली तरी सुद्धा कामावर जायला लागतं? आजच 5 दिवसांनी आज जातोय. नक्कीच या ठिकाणी जे आहे ते आज कुठेतरी सुखरूप सीट मिळालेली आहे. त्यामुळे नक्कीच आता हा पावसाचा जर जोर वाढला तर रेल्वे प्रशासनाकडनं रेल्वे त्याची सेवा कशाप्रकारे सुरळीत केली जाणार हे देखील पाहणं तितकंसं महत्त्वाचं राहणार. त्यामुळे आज देखील या ठिकाणी प्रशासनाने मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली. त्यामुळे आता आजचा फटका रेल्वेचा प्रवाशांना कशाप्रकारे बसेल आणि प्रशासन कशाप्रकारे काळजी घेते हे देखील पाहणं गरजेचं राहणार. त्यामुळे आता गणेश तुला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.